निशाण कोणाची? लालबागच्या राजाची. लालबागच्या राजाचा विजय असो अशा जयघोषात अतिशय भावपूर्ण वातावरणात लालबागच्या राजाचे विसर्जन करण्यात आले। मुंबईची शान असलेला लालबागच्या राजाची मिरवणूक मोठ्या दिमाखात बुधवारी सकाळी 10:30 वाजण्याच्या सुमारास लालबागच्या राजाचे विसर्जन करण्यात आले। यावेळी लाडक्या राजाला निरोप देण्यासाठी अल्लोट गर्दी चौपाटीवर लोटली होती। यानंतर समुद्रात लालबागच्या राजाचे शाही विसर्जन करण्यात आले असून गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर याच्या गजरात लालबागच्या राजाला भावपूर्ण निरोप देण्यात आला। लालबागचा राजा सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास गिरगावच्या चौपाटीवर दाखल झाला। गिरगाव चौपाटी परिसरात पहाटे 5च्या सुमारास मुसळधार पाऊस झाला आणि भर पावसातही विसर्जन सुरूच होते। यावेळी ढोल ताशांच्या दणदणाटात, फटाक्यांची आतिषबाजीत, गुलालाची उधळण आणि गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर याचा जयघोष अशा भारावलेल्या वातावरणात बाप्पाची मिरवणूक तब्बल 23 तास सुरू होती। 23 तासांच्या उत्साहपूर्ण जल्लोषात आणि ढोल ताशांच्या दणदणाटात निघालेल्या मिरवणुकीनंतर लालबागच्या राजाचे गिरगाव समुद्रात शाही थाटात विसर्जन करण्यात आले। लालबागचा राजा गिरगाव चौपाटीच्या परिसरात दाखल झालाय। तब्बल 19 तासांनी लालबागच्या राजाची मिरवणूक गिरगाव चौपाटीवर दाखल झालीय। थोड्याच वेळात आता लालबागच्या राजाचं विसर्जन होणार आहे। याच संदर्भात अधिक अपडेट देण्यासाठी आमचे मुंबईचे प्रतिनिधी शेखर म्हात्रे सध्या गिरगाव चौपाटी परिसरात आहेत। शेखर, काय सांगाल? आजचा दुसरा दिवस उजाडलाय, लालबागच्या राजाचं आता थोड्याच वेळात विसर्जन होणार आहे, काय वातावरण आहे एकंदरीत तिकडचं? आता गिरगाव चौपाटी या परिसरामध्ये आहे। वातावरण बघितलं तर दृष्टीने भाविकांनी एकच गर्दी केलेली आहे। हजारोच्या संख्येने नाही तर लाखोच्या संख्येने या ठिकाणी भाविकांची एकच झुंबड उडालेली आहे। लालबागच्या राजाचा नुकताच आता या ठिकाणी आणि काही क्षणामध्ये विसर्जन या ठिकाणी सुरू होईल। तसं लालबागच्या राजासाठी या ठिकाणी तारपा सज्ज ठेवण्यात आलेला आहे। तसे विविध बोटी या ठिकाणी तैनात करण्यात आलेल्या आहे। मुंबईचे मूळ बांधव, कोळी बांधव यांच्या हस्ते या ठिकाणी बँडच्या तालावर लालबागच्या राजाचा विसर्जन सोहळ्याला सुरुवात होईल। जर बघितलं तर महाराष्ट्रातून लाखो भाविक हे विसर्जन सोहळ्यासाठी दाखल होतात। आज दुसरा दिवस आहे, दुसरा दिवस असून देखील भाविकांची गर्दी तितकीच आहे का? भाविकांची गर्दी बघितली या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आहे। दरवर्षीच लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणूक सोहळ्यासाठी या ठिकाणी गर्दी होत असते। अनेक जण महाराष्ट्रामध्ये असतं, कोकणामध्ये असते, देशभरात गणेशोत्सव साजरा केला जातो, परंतु त्यांना या ठिकाणी लालबागच्या राजाचं दर्शन होत नाही। त्यामुळे विसर्जन मिरवणुकीच्या वेळी या ठिकाणी ते लालबागचं दर्शन घेण्यासाठी गिरगाव चौपाटीवर येत असतात। तांडेल क्रिएशनचे काशीनाथ तांडेल आपल्यासोबत आहे। काय सांगाल, लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी बोट तयार केलेली आहे, तुम्ही पारंपरिक पोशाखात या ठिकाणी आलाय। लालबागचा राजा आम्ही कोळी बांधव थोड्या महिला यांनी बसवलेलं होतं आणि आम्ही पण आता विसर्जन आम्ही जे माणसं याने पुरुष माणूस करतो आणि आमच्या कोळी लोकांच्या गणपती आहे आणि आमचे मच्छीमार नगर यांचे लय मोठा हातभार असतो आणि आम्ही होडी घेऊन ते बघायला पण येतात बाई माणसं आणि हे तारपा असतो, या तारपाला खेचायला 2 गोटे असतात। लालबागच्या राजाला नवसाचा राजाही म्हणला जातो, त्यांनी नवस पूर्ण होतात, काय उत्सुकता असेल? कोणाकोणाचा विश्वास आहे, विश्वासावरच चालतो सगळा। आता कोणाचा विश्वास, आपल्या घरी पण गणपती असतात कोणाच्या, त्यांच्यावर विश्वास कोण घरी बसवतात, पण हा जो गणपती आहे तो हा बरकत झाला एकदम, त्याच्यामुळे लई श्रद्धा झालेली आहे आणि आमची पण आता श्रद्धा लालबागच्या राजावरच आहे आणि आम्ही पण बिना पैशाने आम्ही इथे काम करतात। आमचं पण मंडळ आहे, आम्ही मंडळ सोडून इथे काम करतात। कारण बाप्पा एकच आहे। धन्यवाद। गणपती बाप्पा मोरया। काय सांगाल, आता थोड्याच वेळामध्ये लालबागच्या राजाचं विसर्जन या गिरगाव चौपाटीवर होणार आहे, ही बोट या ठिकाणी सजवण्यात आली आहे, या बोटीचं महत्त्व सांगा। आम्ही कोकण फुलाबाई इथून मच्छीमार लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी आम्ही बोट आणतो इथे आणि आम्ही 20 ते 25 वर्ष झाली लालबागच्या राजाचं विसर्जन करतोय आणि या टायमाला तसंच परत जसं विसर्जन होतं त्याच पद्धतीने विसर्जन करून आज ही ट्रॉली लालबागच्या राजाची सजवलेली आहे आणि बाप्पा आता भायखळ्याच्या पुढे आहेत आणि मला तरी वाटते त्यांना येता इकडे 8:30-9 वाजणार येताना आणि विसर्जन हे 11:30 ते 12च्या दरम्यान बाप्पांचं विसर्जन होणार आहे लालबागच्या राजाचं
आणि आम्ही सगळे कोळी बांधव आणि बोटे सगळे इकडे आलेले आहेत आणि बाप्पाच्या विसर्जनासाठी सगळे उत्सुक आहेत की कधी बाप्पा लालबागचे राजा आपल्या इकडे आगमन होतात. अशी परंपरा आहे की आपले कोळी बांधवच आहेत त्यांच्या बँडच्या ठिकाणावरच बापाला या ठिकाणी विसर्जनावर शेवटचा निरोप देण्यात येतो. काय सांगा? आम्ही सगळे कोळी बांधव आज जेवढे बोटे येतील मच्छीमार नगर येतील आज बाप्पांच्यासाठी सगळे विसर्जन करण्यासाठी त्यांना निरोप देण्यासाठी कोळी बांधव हा उत्सुक आणि याच्यानी प्रत्येक गोष्टीसाठी इकडे येतोय. त्याकरता की बाप्पा कधी येणार लालबागच्या राजाने ट्रॉली त्यांची लावून आम्ही सजवलेली आहे आणि थोड्याच वेळात त्यांचं आगमन होणार बाप्पांचं इकडे येण्याकरता विसर्जनाकरता आम्ही सगळे कोळी बांधव त्यांची वाट बघतो. शिवसत्ता टाइम्ससाठी शेखर म्हात्रे, मुंबई. देधडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.